नमस्कार, आपण पाहत आहे भांडाफोड न्यूज। एका दमात भ्रष्टाचारी कोमात, सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन। भांडाफोड न्यूज, एका दमात भ्रष्टाचारी कोमात। बुधगावात भर दिवसा मित्रानेच केला मित्राचा चाकून फोकसून खून। हल्लेखोरात सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे। सांगली जिल्ह्यात खुनाचं सत्र सुरूच आहे। 12 तासात पुन्हा एक घटना घडली आहे। बुधगाव तालुका मिरज येथील झेंडा चौकात 3 जुलै रोजी सकाळी 8:30च्या सुमारास मित्राचा चाकून भोसकून खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला। सिकंदर मौला शिकलगार वय 52 राहणार बुधगाव असं मृत व्यक्तीचं नाव आहे। संशयित मित्र रफिक मेहबूब पट्टेकरी वय 59 राहणार वनवासवाडी बुधगाव याला ग्रामीण पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतलाय। बुधवारी तारीख 2 रात्रीही देवराष्ट्रे तालुका कडेगाव इथं पूर्वीच्याच वादातून खून झाला। आजही याच क्षुल्लक कारणातून हा प्रकार घडला। पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मृत शिकलगार आणि संशयित पट्टेकरी हे दोघे एकाच गल्लीत राहण्यास आहेत। शिकलगार हे सेंटरिंगचं काम करत होते तर पट्टेकरी हा त्यांच्याकडे मजुरीचं काम करत होता। एका मुकादमानं बुधगाव येथील आरसीसी चेंबरचं काम शिकलगार यास दिलं होतं, त्यामुळे शिकलगार याने पट्टेकरी याला सोबत घेऊन काम करण्यास सुरुवात केली। दरम्यानच्या काळात पट्टेकरी हा दुसऱ्याकडे कामाला गेला। यातून दोघात काल रात्री वादावादी झाली। या वादात शिकलगार यांनी पट्टेकरी यास मारहाण केली। त्याचा राग पट्टेकरी याच्या डोक्यात होता। सकाळी 8:30च्या सुमारास पट्टेकरी धारदार चाकू घेऊन धुंद अवस्थेत झेंडा चौकात आला। त्या ठिकाणी उभ्या असणाऱ्या शिकलगार यांच्याशी त्याची वादावादी झाली। याच वादातून त्याने चाकून शिकलगार यास भोसकला। छातीवर वर्मी वार झाल्यानं शिकलगार हा रक्ताच्या थरोळ्यात रस्त्यावर पडला। त्या ठिकाणी पट्टेकरी चाकू घेऊन तसाच उभा होता। याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ शिकलगार यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं। उपचार सुरू असताना दुपारी 12च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान पोलिसांनी पट्टेकरी यास तात्काळ ताब्यात घेतलं असून त्यानं खुनाची कबुली दिली आहे। पोलीस अधीक्षक संदीप घुगे, उपाधीक्षक विमला एम, निरीक्षक किरण चौगुले यांनी घटनास्थळी भेट दिली। घटनास्थळी पंचनामा करण्यात आला। मृत शिकलगार याचे नातेवाईक शब्बीर रसूल शिकलगार यांनी फिर्याद दिली। त्यानुसार खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला। काही वर्षापूर्वी संशयित पट्टेकरी याच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला, त्यावेळी गुन्हा नोंद करण्यात आला होता। तर पट्टेकरी यांनीही मारहाण केल्याचा गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद केला। पोलीस निरीक्षक किरण चौगुले अधिक तपास करतात।